नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत कुडाळच्या पुढे वालावल डिस्ट्रिक्ट बोललं जातं आणि आहे लक्ष्मीनारायण मंदिर. तिथे आपण निघालेलो आहोत. तसा प्रवास पूर्ण पावसाळ्यातच गेला आहे रे बाबा 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 बाबा. सगळा चिखल चिखल, पण वातावरण काय एक नंबर. तर चला तर मग पुढे गाडी जशी चालली आहे त्या दिशेला आता बघू काही नवीन एक्साइटमेंट. तर वातावरण तर एकदम सुपर होतं यार, काय बोलू, एकदम खतरनाक. जून आणि जुलैमध्ये पावसाळ्यात कोकणात यायचं म्हणजे स्वर्गच. आता हे आहे लक्ष्मीनारायण मंदिराचं एंट्रन्स. थोडा आल्या आल्या कसं एक एक्साइटमेंट होती, अरे ड्रोन शूट करायचे, पण ड्रोन शूट करून घेतले. मस्त होतं. आतमध्ये इतकं प्लेझेंट वाटतं की असा विचार पण नाही केला होता की आपल्याला इथे बोलवलं जाईल. ज्याचं एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की अशा मंदिरात आपण आज ब्लॉग करणार आहोत आणि तिथे बोलवलेलं आहे आपल्याला. मंदिराचं बाहेर आउटर साईड कौलारू मंदिर, चारी साईडला मंदिर आहेत, दीपस्तंभ आहे, पाठीमागे गुरुजी राहतात, त्यांना राहण्यासाठी जागा आहे. आपण जर आलो, फॅमिली मोठी झाली तर जुनं गेस्ट हाऊस आहे तिथे. आतमध्ये तसंही नवीन गेस्ट हाऊस बनवलेलं आहे. प्रिमायसेस बोललं तर यार फट्टे, काय विचारूच नका. असं मंदिर आणि पावसाळ्यात येणं हे तर एकदम स्वर्गच. दीपस्तंभ बघा, प्राचीन काळातलं दीपस्तंभ आहे आणि एक नाही, 1 2 3 4 5 आहेत. वालावल गाव आहे हे, आणि वालावल आडनावातले तुम्हाला काही आठवत असतील तर आपले सेलिब्रिटी पण आहेत. आपल्या व्लॉगमध्ये त्या सेलिब्रिटींना नको, आपण व्लॉगच करूया. तर जसं व्लॉगिंग स्टार्ट केलं, ड्रोन शूट घेतले, वरून तर एकदम अपरंपार. तुम्हाला पण एक्साइटमेंट असेलच ना की नक्की मंदिराच्या आवारात आणि गाभाऱ्यात कधी आम्ही जातोय कॅमेरा घेऊन. पहिला बाहेरून तरी बघून घ्या, आतमध्ये गेलात तर मन प्रसन्न, सगळे प्रश्न सॉल्व. आणि देवाला बोलालच, अरे माझ्या पाठी इडापिडा कोणी लावली असेल ना, हे असं व्लॉग बघताना, अरे हा इथे फिरतो तिथे फिरतो, देव त्याला बघून घेईल चांगल्या. फ्रेंड्स, आता आम्ही आलो आहोत कुडाळ. जसं आम्ही मगाशी सांगितलं की आम्ही कुठेतरी जाणार आहोत आणि तुम्हाला एक नवीन जागा दाखवणार आहोत. मी आता इथे त्याच जागेवर उभी आहे. कुडाळपासून 15 किलोमीटरच्या अंतरावर वालावल असे एक गाव आहे आणि त्या वालावल गावात श्री लक्ष्मीनारायण म्हणून असे एक मंदिर उपस्थित आहे. आणि ते म्हणजे जे तुम्ही माझ्या बॅक साईडला बघत असाल ते हे मंदिर आहे. तर फ्रेंड्स, कोकण म्हणजे स्वर्ग. आणि हे देवांचे आशीर्वाद आहे. आणि खऱ्या अर्थाने हे पृथ्वीवरील कोकणात अवतरले आहेत, ते म्हणजे स्वर्ग. कोकणातलं प्रत्येक मंदिर हे आपापल्या परीने सुंदर आहे. प्रत्येक मंदिराचं आपापलं एक वैशिष्ट्य आहे. आणि हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. गदाधि पद्मशंखा करधरुणी देवा, करधरुणी देवा, भक्ताने विजयाचा करशी सोहारा, करशी सोहारा. अघनाशुनी दासा देशी सद्भावा, देशी सद्भावा. येणे कैवल्याचा अर्पिषिता देवा, अर्पिषिता देवा.
देव जय देव नारायण देवा श्री नारायण देवा जय नारायण देवा सुरनर किन्नर तुझी करताती सेवा सुरनर किन्नर तुझी करताती सेवा तर फ्रेंड्स, या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीतील आहे आणि हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. आणि इथले एक वैशिष्ट्य म्हणजे इथे येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची सुद्धा सोय आहे. AC, नॉन AC असे प्रत्येक प्रकारचे रूम्स अवेलेबल आहे आणि 1200 रुपयापासून सुरुवात आहे रूमसाठी. आणि इथे येणारे भाविक हे जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे दुपारच्या वेळेस इथल्या भाविकांना, इथे येणाऱ्या भाविकांना मंदिरातर्फे प्रसाद असतो. तर मित्रांनो, या मंदिराचं ना एक वैशिष्ट्य असं आहे की इथले वाईब्स जे आहेत ना ते खूप वेगळे आहेत. आणि मेन म्हणजे तुम्हाला इथे जे राहायला मिळतं ना 24 तास, ते इतर कोणत्याही मंदिरात तुम्हाला भेटत नाही राहायला. आणि इथे राहिलात ना प्रत्येक भाविक आहे ना एवढा मन प्रसन्न करून राहतो की त्याला मेन म्हणजे वैशिष्ट्य की मंदिराच्या आवारात राहायला मिळतं. म्हणजे 24 तास आपण देवाच्या समोर आहोत आणि हे 24 तास जे देवाच्या समोर असणं हे सहसा कुठच्या मंदिरात तुम्हाला मिळणार नाही. आणि इथे आलात तर सगळ्या फॅमिलीनी या. अभिषेक तुम्ही करू शकता, वेगवेगळे प्रकार आहेत देवाची पूजा अर्चना करायची, सत्यनारायणची पूजा अर्चना करायची. प्रत्येकाचे काहीतरी वेगळे त्यांची देणगी आहे आणि त्या देणगीनुसार तुम्ही आदल्या दिवशी कळवू शकता या गोष्टी की भटजींना किंवा भटांना, भटजी काकांना तुम्ही सांगू शकता. तर मित्रांनो, इथे आम्ही आलो ना ते आम्हाला बोलतात मुंबईच्या दगदगीपासून आम्हाला थोडं लांब यायचं होतं. आणि या मंदिरात आम्ही पहिलं खूप चर्चा ऐकली होती की इथे राहण्यासाठी ठिकाणं वगैरे आहेत, म्हणून आम्ही आलो इथे. आणि आल्यावर आहे ना इतकं बरं वाटतं ना की बोलतात ना, एक तर रेंज नाही आहे. एक वैशिष्ट्य इथे की रेंज कोणत्याही मोबाईलचं रेंज इथे लागत नाही. आणि इथे आलात तर तुमची गैरसोय होणार नाही असं काहीतरी बघा. आलात तर इथे खूप चांगले वाईब्स आहेत. मी तर असं आवर्जून सांगतो की प्रत्येक भाविकांनी इथे जर कुडाळ, मालवण वगैरे तारकर्लीला आलात तर इथे जरूर भेट द्या. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा म्हणून असं प्रत्येक संस्थेवाले सांगत आहेत. आणि आलात तर तुम्हाला चांगले वाईब्स आणि एक आशीर्वाद म्हणून बोलतात ना की मंदिराच्या आवारात आपल्याला 24 तास राहायला मिळतं आहे, हे खूप मोठं आहे. आणि असंच मंदिराच्या आवारात कोणतंही मंदिर राहायला देत नाही. तसं आपण इथे राहिलेलो आहे. आणि जेवणाचं जे आहे ना ते वर टेरेसवर केलं जातं. तर मित्रांनो, इथे आहे ना मोबाईल नेटवर्क तर तुम्हाला मिळणार नाही, पण एक मात्र सांगतो, आपल्या आत्म्याशी हरवलेली कनेक्टिव्हिटी इथे तुम्ही निश्चिंतपणे शोधाल, हे माझं 100% आहे. होय महाराजा, तर आपण देवासमोर असं नारळच ठेवलेला आहे आणि जो आपल्याशी वाईट वागेल आणि जो आपल्या पाठीमागे वाईट करेल, आपलं वाईट चिंतन करेल, तर हो महाराजा आपल्याला त्याच्या मागच लागेल, असंच केलेलं आहे महाराजा. तर चला तर मग पुढे गारणच ऐका. होय महाराजा. आज ज्या गावातले ग्रासू असतील परदेश
सात पाणी खातात आती लोधी घणे आतीची समजी घालून आतीची रखवाली करी करून आतीचो घरचो आकार मोडपुरण आत्याका देईचे देख समीर करून आतीचो निर्वशे आतीची रखवाली करी करून आतीचो ईश्वरी ब्राह्मण आत्याका देईचे देख समीर करून आज समर्था काही लेकराम पाठी आज 12 तत्वात 12 वेळे घरात आज पंचाल सांगना बोलना करना करतू जय जा भगत भाषे नरडे येते आज पाहुण्या सोयऱ्यातून इष्टा मित्रातून भावबंधातून वारसा गोताच्या काही जरी खोटी कलमदारी असली आता हिचा तुझा तू वारा पाणी करून टाकून आज त्यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या धंद्या व्यवहाराकडे आज जेवलेल्या कामाकडे हाका शब्दाकडे आज लेकरा परदेशांनी जातली येतली त्यांच्याकडे आज जो कोण लेकरांच्या खोट्या कुटा त्याका तुझी तू कानीला आज लेकरा जातीत फुलात घालून सांभाळ कर काही देण्या घेण्या कर तू आता माफ कर लेकरांच्या खोट्या कुटा त्याका तुझी तू कानीला लेकरांचो सांभाळ कर काय केले जातो परिहार कर तू वचन दिलं त्या पण लेकरा पाठी जो काय केले जा तो ह्या जाऊन परिहार करून लेकरू जायचं फुलात घालून सांभाळ